हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, जिथे असाल तिथे आनंदी असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. मी श्रेया तुमच्या सर्वांचं तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावर स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक असा विषय, दुष्ट लागणे. कारण की प्रत्येकाला माहिती असतं की आपल्याला आपल्या बाळाला दुष्ट लागली आहे किंवा आपल्या शेताला दुष्ट लागले, आपल्या घराला दुष्ट लागले, आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला दुष्ट लागले, पण ती कशी नेमक्या प्रकारे काढावी हे माहिती नसतं. तर मी काही छोटे छोटे उपाय तुमच्यासाठी घेऊन आले की तुम्ही ते सहजरित्या करू शकता. तर चला सुरुवात करूया दुष्ट काढण्याचे उपायांपासून. तर अन्नाची दुष्ट, सर्वात पहिली ही अन्नाची दुष्ट कधीही कोणालाही लागू शकते. तर सर्वात पहिलं जो व्यक्तीला ज्या दुष्ट लागली आहे त्या पहिला जो अन्नाचा घास घ्याल तो त्याच्या अंगावरून 7 वेळा काढायचा आहे आणि तो फेकून द्यायचा. अशा प्रकारे एक दुष्ट निघते. दुसरी म्हणजे 3 सांजा. 3 सांजाच्या वेळी मीठ, मिरची, मोहरी 7 वेळा उतारून विस्तवात टाकायची आहे. आणि दुसरं म्हणजे ती मोरचूल म्हणजे कसं असतं, मोरपंखांचा जो जुडा असतो त्याला मोरचूल असं म्हणतात. तर तो जोडा शाबरी मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र असा म्हणत डोक्यावरून हातपायापर्यंत मोरचूल फिरवत आणायची आहे आणि नंतर मग ती मोरचूल देवाजवळ ठेवायची. आता दुसरा, जुने वापरलेली चप्पल त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतारून दाराच्या उंबरड्यावर आपटायची आणि थुकायचं आणि हाताची बोटं अशी मोडायची आहेत. आणि दुसरं, एका मोठ्या तुरटीचा खडा उतरून विस्तवात धरावा. त्या फुललेल्या तुरटीवर माणसासारखे नाक, कान, डोळे आले की समजावे की दुष्ट निघाले करून. प्रथम एक लिंबू 7 वेळा उतरावे व लिंबू डोक्यावर चांगल्या तीक्ष्ण हत्याराने कापावे. कापताना शाबरी मंत्र अथवा महामृत्युंजय मंत्र 1 वेळा बोलावा. कापलेल्या लिंबाच्या फोडी जोपर्यंत उतानी पडत नाहीत तोपर्यंत ते कापतच राहायचे आणि दुष्ट निघाल्यावर ते लिंबू आपोआप ते उपडी असे पडतात, तेव्हा मग ते थांबायचं आहे तिथे आणि ते बाकीचे सर्व उचलून उकड्यावर फेकून द्यायचे. आणि नंतर काळे तीळ ह्यांचा उपाय 7 ते 9 किंवा 11 वेळा उतरून घराबाहेर टाकावे. लहान मुलांची दुष्ट काढण्याचे. बऱ्याचदा काय होतं, लहान मुलांना दुसरी स्त्री, पुरुष वगैरे असं हात वगैरे लावतात, त्यामुळेही कदाचित मुलांना नजर लागते. त्यावेळेस मुलांच्या आईने त्यांच्या डोक्याच्या वर बोटाने इकडे ह्या साईडला मोडीवीत व लहान मुलास काजल व टिका लावावा. आणि जेव्हा गाडीला वगैरे नजर लागते तेव्हा दर अमावस्येला नारळ फोडायचा आहे 7 वेळा उतारा काढून. आणि सुंदर बागेला जेव्हा नजर लागते, जेव्हा आपले चांगली झाडं फुलं येत असतात वगैरे, तरी पण अचानक कोणतरी येऊन जातं आणि बोलतं अरे वा किती छान, नकळत नजर लागत असते, तेव्हा आपण काय करायचं आहे, एक अमावस्येला काळ्या कपड्यामध्ये सुई, टोचलेले लिंबू, कवडी, बिबवा बांधून ठेवायचा. त्याने नजर लागत नाही झाडांना. घरदाराला जेव्हा नजर लागते तेव्हा अमावस्येला घराचा नारळ उतारा काढून आसोळा नारळ किंवा कोहाळा बांधावे. गोरक्ष, चिंच, काळी बाहुली बांधणे, दही, भात, उतारा, बिबवा फोडणे हे इतर उपाय सुद्धा केले जातात. उतारे साधारण पौर्णिमा, अमावस्या आणि शनिवारी कर आणि ग्रह अशा दिवशी उतारतात, म्हणजे ते जास्त लागू पडतात, त्या दिवसामध्येच उतारे काढायचे असतात. आज सांगितलेले छोटे छोटे नजर बांधायचे उपाय तुम्हाला नक्की आवडले असतील अशी आशा करते. जर तुम्हाला गरज लागली, वेळ आलीच तर नक्की हे उपाय वापरा आणि त्यांची कमेंट मला सांगा करून की तुम्हाला ते कसे वाटले म्हणून आणि तुम्हाला काय फायदा झाला त्याचा तो. आणि असेच काही विषय असतील जे तुम्हाला मला सांगायचे असतील की नवीन सुचवायचे असतील तर नक्की मला सुचवा. मी नक्की एक नवीन छान व्हिडिओ बनवण्याचा त्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. चल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदित राहा, सुरक्षित राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. श्री स्वामी समर्थ.